जय निसर्ग मित्रांनो, हे माझ्या हातामध्ये जे तुम्हाला प्लेट दिसते आणि त्या प्लेटमध्ये जे फळ दिसतंय हे स्टार फ्रूट आहे मित्रांनो. आता हे पाहू शकता, स्टार फ्रूट ह्याला का म्हणतात हे या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत. हे बघा, हे कापल्यानंतर स्टारचा आकार येतो, त्याच्यासाठी या फळाला इंग्लिशमध्ये स्टार फ्रूट असं बोललं जातं. तर हे अशा प्रकारे फळ असतं मित्रांनो. आता हे फळं लागतात कुठं, कोणत्या झाडाला आणि कशी, तर इथं मागे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने फळं लागलेली आहेत. एकदम झाड झोपलेलं आहे मित्रांनो. एकदम भरपूर सारी फळं लागल्यामुळं हे झाड एकदम खाली झोपलंय आणि त्याला खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये फळं लागतात. आता ही फळं लागतात कधी, तर फळं वर्षातून 2 वेळा लागतात मित्रांनो. एकदा ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान लागतात आणि आत्ता म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिलच्या दरम्यान दुसऱ्यांदा, म्हणजे वर्षातून 2 वेळा फळधारणा होते मित्रांनो. व्हिटॅमिन सी ने भरपूर, म्हणजे व्हिटॅमिन सी हे जर आपण खाल्लं तर ह्याच्यामधून आपल्याला भरपूर व्हिटॅमिन सी मिळतं आणि त्याच्यामुळं आपली इम्युनिटी जी आहे ती एकदम स्ट्रॉंग राहते. उष्ण भागामध्ये ही रोपं लागण केली जातात आणि तिथं आपल्याला ही फळधारणा झालेली बघायला मिळते. जेवढा उष्ण भाग तेवढं जास्त फळधारणा, तेवढं जास्त त्याला चांगलं ते झाड ग्रो करतं. तर अशा ठिकाणी म्हणजे आता आपला महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, अशा ठिकाणी ही झाडं बघायला मिळतात. आता याच्यापासून सरबत देखील बनवलं जातं आणि तशाच पद्धतीने हे जर आपण फळ खाल्लं तर मित्रांनो आपली स्किन देखील खूप चांगली आणि हेल्दी राहते. तशाच पद्धतीने वजन कमी करण्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा रोल ह्या स्टार फ्रूटचा राहतो. वर्षातून 2 वेळा येणारं हे स्टार फ्रूट आणि त्याचं झाड आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे. ते देखील आम्ही या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवणारच आहोत. तर हे आता जमिनीमधलं झाड आहे. इथे पाहू शकता तुम्ही, हे जमिनीमध्ये लावलेलं झाड आहे आणि ह्या एका झाडाला केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टार फ्रूट लागलेला आहे. आणि पुण्या मुंबईमध्ये स्टार फ्रूटला म्हणालात तर खूप मोठा आणि चांगला रेट मिळतो मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपल्याकडे प्रत्येक एक्झॉटिक फ्रूट मिळतं, जसं की ड्रॅगन फ्रूट असेल, स्टार फ्रूट असेल, अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत आपल्याकडे ज्या आपल्या नर्सरीमध्ये त्याची रोपं मिळतात. आणि अशा पद्धतीने हे आता कापून ह्याला मीठ लावून खाल्ल्यानंतर खूप छान लागतं मित्रांनो. जसं कलिंगडामध्ये पाणी जास्त असतं तसंच या फळामध्ये देखील पाणी खूप जास्त असतं. तर आता हे आम्ही मीठ लावून आणलेलं आहे, तर एक खातो फळ. हा, हे फळच खूप सुंदर आहे मित्रांनो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप चांगलं एक फळ जर तुम्ही खाल्लं तर एक ग्लास पाणी पिल्यासारखं आहे मित्रांनो. याच्यामध्ये तेवढं पाण्याची प्रमाण असतं. तर हे ऑक्टोबर हीटला आणि तसंच आपल्या मार्च एप्रिलच्या हीटला हे फळं लागत असतात. ही फुलं लागत असतात. फुलांमधून फळांचं रूपांतर होत असतं. खूप सारी फळं लागतात एका झाडाला. फक्त त्याला खत पाणी नियोजन व्यवस्थित केलं गेलं पाहिजे. कमर्शियल लेवलला देखील खूप चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाणारं हे स्टार फ्रूटचं झाड आहे. आणि हे झाड आपल्याकडे कशा पद्धतीने आहे ते दाखवतो चला तुम्हाला. आता मित्रांनो, स्टार फ्रूटचं झाड बघितलं तुम्ही जे जमिनीत लागलेलं आहे. आता हे बॅग मधलं झाड पहा, ह्याला आता फळं लागलेली आहेत. इथे पहा आता, हे बघा, ह्याला ह्याला आत्ताच फळं लागलेली आहेत. 21 इंच बाय 21 इंचच्या बॅग मधलं हे झाड आहे. आणि ह्याला हे बघा, इथं फळ आहे, इथं 2 लागलेली आहेत, इथं 2 लागलेली आहेत, अशी सगळीकडे फळं लागलेली आहेत मित्रांनो ह्या झाडाला. हे बघा, इथं पण पाहू शकता, इथं 3 लागलेली आहेत फळं. तर अशा पद्धतीने पूर्ण झाड हे फळांनी भरलेलं आहे. तुमच्याकडे नेऊन लावल्यावर लगेच ह्याला फळं खायचीच आहेत ती. आता हे नेऊन लावल्यानंतर लगेच फळं चालू असणार आहेत. तर असं 21 इंच बाय 21 इंच, तसंच आपल्याकडे 8 बाय 10 मधलं म्हणजे छोट्या बॅगमधलं देखील स्टार फ्रूटचं झाड मिळतं मित्रांनो. तर ज्यांना कुणाला ही झाडं हवी असतील त्यांनी इथे लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि अधिक माहिती घ्या. रेट, फोटो, व्हिडिओ सगळं काही घर बसल्या तुम्हाला मिळून जाणार आहे. तशाच पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे माहिती देखील मिळणार आहे. आता हे 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगमधलं तुम्हाला दाखवलं, तसंच तुम्हाला आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 8 बाय 10 मधलं देखील झाड दाखवतो मित्रांनो. तर झाडं हवी असतील तर नक्की एकदा कॉल करा. आपली नर्सरी शैलेश नर्सरी, मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करून सांगा कसा व्हिडिओ वाटला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल स्टार फ्रूटचं झाड कसं असतं, त्याला स्टार फ्रूट का बोललं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, डायजेशनमध्ये खूप मोठा रोल चांगल्या पद्धतीने निभावतं. डायजेशन एकदम प्रॉपर करतं, त्यासाठी देखील स्टार फ्रूट आहे. मागाशी सांगायला विसरलो मी. तर अशा पद्धतीने हे स्टार फ्रूटचे उपयोग आहेत, हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमच्या बागेमध्ये, घराच्या शेजारी, परड्यामध्ये असेल किंवा तुमच्या फार्म हाऊसला असेल, हे झाड एक नक्की ॲड करा मित्रांनो. भरपूर सारी फळं आणि खूप चविष्ट फळं लागतं त्याला. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करायला विसरू नका. तसंच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.